संकटमोचन बजरंगबलीच्या स्मरणाने हनुमान जन्मोत्सव निमित्त अमरावती येथील हनुमानगढी येथे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला। आमदार रवी राणा व भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत हजारो हनुमान भक्तांनी एकत्र येत 21 वेळा हनुमान चालीसाचे सामूहिक पठण केले। जय श्रीराम आणि जय बजरंगबलीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। हनुमानगढी येथे उभारण्यात येत असलेल्या 151 फूट उंच हनुमान मूर्तीच्या चरणी नतमस्तक होत महाराष्ट्रावर येणारी सर्व संकटे दूर व्हावीत, राज्य संकटमुक्त व्हावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। तसेच सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजुरांच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि आनंद नांदो या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत अशा भावना आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केल्या। जय श्रीराम, जय श्रीराम। हनुमानगढ़ी नरेश की जय। संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। असुर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख विसरावे। अंत काल रघुबर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त गाई। या ठिकाणी हनुमानगढी नरेश
महाराजच्या कृपेने बजरंगबलीच्या कृपेने या ठिकाणी 111 फूट उंच अशी बजरंगबलीची मूर्ती या ठिकाणी पूर्णत्वात येत आहे आणि दरवर्षीप्रमाणे हनुमान चालीसा पठण या ठिकाणी केलं. संपूर्ण अमरावती शहराचे भक्तगण इथे येतात, सामूहिक हनुमान चालीसा पठण होते आणि मला असं वाटतं आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन बजरंगबलीच्या चरणी जे संकट आहे आपले समर्पित करून आपण एक नवीन शक्ती, नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा कामाला लागतो आणि हनुमान चालीसाचं पठण या ठिकाणी सगळ्यांनी सामूहिक करून पुन्हा एक चांगली शक्ती, चांगला एक विचार, चांगलं एक प्रार्थना बजरंगबलीला केलेली आहे आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये येणारं जे संकट आहे ते बजरंगबलीच्या कृपेने मुक्त होईल. ज्याप्रमाणे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या राज्याला पुढे नेण्यासाठी जे काम करत आहेत त्यांनासुद्धा शक्ती मिळो आणि पूर्ण ताकदीनं हे राज्य पुढे जावं आणि येणारं जे संकट आहे आता जे इराण आणि अमेरिकेचं जे चालू आहे त्याच्या माध्यमातून जे आपल्या देशालाही कुठे ना कुठे संकट येत आहे त्या संकटातूनही मुक्तता मिळाली पाहिजे यासाठी बजरंगबलीला प्रार्थना केलेली आहे आणि सगळ्यांनी सामूहिक या ठिकाणी हनुमान चालीसा पठण केलं. हनुमानगडीच्या विकासासाठी 125 कोटी रुपये जे आहे सरकारने दिले आहे तेव्हापासून काम सुरू होईल. कशा प्रकारे काम असणार? काम आम्ही गेल्या 1 वर्षापासून सुरू केलेलं आहे. मूर्ती हे स्वतः ही माझ्या स्वनिधीतून या ठिकाणी उभी झालेली आहे. या ठिकाणी राम मंदिराचे भव्य या ठिकाणी काम सुरू होणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 121 कोटी रुपये या सगळ्या विकास आराखड्याचे दिले. त्याबद्दल हनुमानगडी या परिसरातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं, महाराष्ट्र जनतेच्या वतीनं या ठिकाणी हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं या हिंदू विचाराचं राज्य, श्री राम भगवंताच्या विचाराचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं हे जे राज्य आहे या राज्याला पुढे नेण्यासाठी ज्या पद्धतीनं धार्मिक स्थळाला हे सरकार साथ देत आहे, धार्मिक स्थळाला मोठ्या प्रमाणात पुढे आणत आहे, हे मला असं वाटते की हे देवेंद्र फडणवीससारखे मुख्यमंत्रीच करू शकतात, हे सरकारच करू शकते आणि हे साक्षात हनुमानगडीच्या रूपामध्ये निधी देऊन त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांनी हनुमान चालीसाला विरोध केला, ज्यांनी हनुमान चालीसाचा विरोध करून या राज्यामध्ये आपल्या धर्माचा द्वेष करण्याचा प्रयत्न केला, अशा मुख्यमंत्र्यांची परिस्थिती काय झाली हे तुम्ही पाहिलेली आहे. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात ते स्वतः येऊन मूर्तीचं लोकार्पण आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींच्या हाताने या ठिकाणी याचं लोकार्पण करणार आहे. याची पूर्ण या ठिकाणी हनुमानगडी या परिसरामध्ये राम मंदिर आणि हनुमानगडीचं उद्घाटन करणार आहे देशाचे गृहमंत्री अमित शहांच्या हाताने आणि त्या प्रसंगी देशातील जेवढे साधू संत आहे त्या संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल आणि त्याची जंक्य तयारी या ठिकाणी जोरात या कामाच्या मधून सुरू आहे. आणि ज्यांनी हनुमान चालीसाला विरोध केला, मला असं वाटतं त्यांना सद्बुद्धी देऊ आणि त्यांनी आपल्या घरामध्ये संकटमुक्त करण्यासाठी हनुमान चालीसाचं पठण केलं पाहिजे घरामध्ये आणि त्यांच्या आजूबाजूला जे संकट आहे त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये या हनुमानगडीला येऊन त्यांना हारार्पण करावं लागेल, इथे बसून हनुमान चालीसा वाचावं लागेल, तरच त्यांच्या आजूबाजूचं संकट दूर होईल. तसं निमंत्रण तुम्ही उद्धव ठाकरेंना देणार आहात का? बजरंगबली भगवंता हे सगळ्यांचे आहे. मी उद्धव ठाकरेजींना तर विनंती करतो की सहपरिवार इथे या आणि तुम्ही ज्या पद्धतीनं हनुमान चालीसाचा विरोध केला आणि त्या विरोधातून मोठ्या प्रमाणात तुमच्या आजूबाजूचे संकट आले, कोणतं तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं, हे कोणी केलं? हे हनुमान चालीसाचा विरोध केल्यामुळं झालं. या ठिकाणी बजरंगबलीचा विरोध केला, श्रीराम भगवंताचा विरोध केला, म्हणून आम्ही म्हणतो जो श्रीराम का नाही, जो हनुमान का नाही, वो किसी काम का नाही. म्हणून या ठिकाणी मोठं उदाहरण या राज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने येऊन इथे हनुमान चालीसा पठण करावं, हनुमानगडीला येऊन या ठिकाणी बजरंगबलीला हारार्पण करावं आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यावर आलेलं संकट आहे निश्चितच या ठिकाणी आल्यानंतर ते दूर होईल. भाऊ, संजय राऊतांनी असं म्हटलं आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादींचे